Hello friends, welcome to all in English class. In previous lecture, we have started the first poem, Song of the Open Road. Let us we continue, page number 95. I do not want to constellations any nearer. Constellations means in this context, fate, destiny, influential group of people. कवी या ठिकाणी म्हणतो मी माझा करत आहे आणि हा प्रवास करत असताना माझ्यावरती प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींचा ग्रुप माझ्याजवळ नको आहे किंवा माझ्यावर दडपण आणणाऱ्या लोकांचा ग्रुप सुद्धा मला इथं नको आहे. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. इथं कवी निगेटिव्हली घेत नाही, पॉझिटिव्हली वाक्य घेतो आणि तो म्हणतो आय वेअर दे आर. मला माहिती आहे, पूर्णपणे मला माहिती आहे ते जिथं आहे तिथं ते योग्य आहेत. पण ते माझ्यावरती प्रभाव टाकणार आहेत, माझ्यावरती दडपण टाकणार आहेत, म्हणून ते लोक माझ्याजवळ मला नको आहेत. मला माझा एकट्याला प्रवास करायचा आहे. म्हणजे इथं त्या ठिकाणी एक फ्रीडम कवीचा आणि एक लिबर्टी, स्वतंत्र विचार आपल्याला या ओळीतून दिसून येतात. आय नो दे सफिस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. सफिसचा अर्थ जो आहे त्या ठिकाणी त्यांची गरज पूर्ण होणे, टू कम्प्लीट देअर नीड्स. मला माहिती आहे त्यांच्यासाठी ते पुरेसं आहे, ते प्रभाव टाकतात. म्हणजे त्यांच्याजवळ आहे ते योग्य आहे, त्यांच्याकडे जे आहे ते पुरेसं आहे. आणि माझ्या नशिबानं मला जे मिळालेलं आहे ते मी माझ्या नशिबानं मिळवलेलंच आहे. त्यामुळं त्या प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींचा ग्रुप मला माझ्याजवळ नको आहे. कारण मी माझं स्वतःचं नशीब घडवलेलं आहे. आय एम द मेकर ऑफ माय डेस्टिनी. मी माझं नशीब घडवणारा आहे. मी दुसऱ्यांच्या उपकारांवरती, दुसऱ्यांच्या प्रभावाखाली मी माझं नशीब घडवलेलं नाही. म्हणूनच अशा लोकांचा ग्रुप मला माझ्याजवळ नको आहे. अशा पद्धतीनं मला एकट्याला प्रवास करायचा आहे, एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आणि त्यातूनच मला त्या ठिकाणी पुढं जायचं आहे आणि त्या ठिकाणी माझी प्रगती करायची आहे, असं या ठिकाणी या कवितेत कवीनं सांगितलेलं आहे. पुढं कविता आपली कंप्लीट झालेली नाही आहे. पुढं कवितेमध्ये आपल्याला अजूनही लाईन्स आहेत, पण त्या लाईन्स ज्या आहेत त्या ब्रॅकेटमध्ये दिलेल्या आहेत. कंसामध्ये हे दिलेलं आहे, यालाच पॅरेंथेसिस असं म्हणतात. पॅरेंथेसिस म्हणजेच ॲड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन इन ब्रॅकेट्स. जी सप्लिमेंटरी इन्फॉर्मेशन कवीला द्यायची असते ती इन्फॉर्मेशन देत असताना कवी ब्रॅकेटमध्ये देत असतो. कुठंही त्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये सेंटेन्स असतात आणि त्याच्यानंतर वाक्य जे आहे ते ब्रॅकेटमध्ये दिलं असेल तर ते त्या ठिकाणी सप्लिमेंटरी इन्फॉर्मेशन असते आणि त्यालाच पॅरेंथेसिस असं म्हणतात. आता इथं कवी पुढं सांगतो, स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन्स. कवी या ठिकाणी म्हणतो की माझा हा प्रवास मी पुढे चालूच ठेवलेला आहे, पण मी माझ्या त्या जुन्या आठवणी, डिलिशियस बर्डन म्हटलेलं आहे. इथं पॅराडॉक्स हे एक फिगर ऑफ स्पीच आहे. ते फिगर ऑफ स्पीच होते, म्हणजेच विरोधाभास सांगितलेला आहे. डिलिशियस आहे आणि बर्डन आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी माझ्या या सुंदर आठवणींचं ओझं मी घेऊन आता पुढं प्रवास करू लागलेलो आहे. आय कॅरी देम, मेन अँड वुमेन, आय कॅरी देम विथ मी वेअर एव्हर आय गो. मी माझा प्रवास करत असताना, या मुक्त रस्त्यावरून माझा मी प्रवास करत असताना अनेक स्त्री पुरुषांना मी भेटलो आणि त्यांच्याकडून अनेक अनुभव मला मिळालेले आहेत. त्या आठवणी ज्या आहेत त्या आठवणी मी कॅरी करून पुढं जात आहे. मग मला अनोळखी स्त्री पुरुष भेटलेले आहेत, म्हणजे समाजामध्ये रस्त्यावरून जात असताना, समाजामध्ये जगत असताना अनेक लोकांशी माझा संपर्क आला आणि या संपर्कामध्ये अनेक जुन्या आठवणी माझ्याजवळ या प्रवासामध्ये आहेत. काही घरचे प्रॉब्लेम्स आहेत, काही बाहेर समाजामध्ये मला ते प्रॉब्लेम्स फेस करावे लागलेले होते. अशा चांगल्या वाईट अनुभवासोबत, आठवणींसोबत मी माझा प्रवास पुढं चालू ठेवलेला आहे. त्या ओझं म्हणलेलं आहे, बर्डन आहे,
त्या आठवणींच्या ओझ्यासहित मी माझा प्रवास चालू ठेवलेला आहे. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. आणि मी त्या ठिकाणी इथं शपथपूर्वक सांगतो, आय स्वेअर म्हणतो कवी, मी शपथपूर्वक सांगतो की त्या आठवणींपासून मी सुटका करून घेऊ शकत नाही आणि सुटका करून घेणं अशक्यच आहे. कारण आय फील विथ देम अँड आय विल फील देम इन रिटर्न. कारण त्या आठवणींमुळं, त्या अनुभवांमुळंच मी परिपूर्ण झालेलो आहे. आणि मी जेव्हा पुढं प्रवास करत जाणार आहे, त्यावेळेला मला या मिळालेल्या जुन्या आठवणी आहेत, त्या मी परत देणार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी चांगल्या आठवणी ज्या आहेत, तो कवी परत देणार आहे. म्हणजे आपण कवीची इन्फॉर्मेशन बघत असताना म्हटलेलं आहे, एक प्रकारचं जीवनाबद्दलचं प्रवास जो आहे, तो एक रिअलायझेशन जे आहे, ते रिअलायझेशन कवीला इथं आपण कविता पाहत असताना दिसून येते. कवितेमध्ये ज्यावेळेला कवी त्याचा प्रवास सांगत असतो, ट्रॅव्हलिंग करणार आहे असं सांगतो. ट्रॅव्हलिंग करत असताना कुठल्या गोष्टी त्याच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, कुठल्या गोष्टी त्याला नको आहेत, हे कवीनं सांगितलेलं आहे. हे सांगत असताना त्या ठिकाणी कवीनं त्याच्या चांगल्या आठवणीही सांगितलेल्या आहेत आणि वाईट आठवणी. चांगल्या आठवणी तो परत करणार आहे आणि वाईट जे अनुभव आलेले आहेत, ज्या आठवणी आहेत, त्यातून तो अनुभव घेऊन एक शहाणपण त्याला मिळणार आहे आणि त्यातून तो पुढचा प्रवास सुरू ठेवणार आहे. या ठिकाणी आता तुम्हाला स्क्रीनवरती वर्ड्स दिसतील. त्या डिफिकल्ट जे वर्ड्स आहेत त्याचं मीनिंग तुम्हाला दिलेलं आहे. अ फूट असेल पुढे जाणे, गो अहेड. विम्पर असेल दुःखी, वीक सॅड क्राईज. क्युरलस तक्रार करणे, कंप्लेनिंग. कॉन्स्टिलेशन्स आहे नक्षत्रमंडळ, आकाशगंगा. प्रभाव टाकणारे लोक, गॅलेक्सीज अँड इन्फ्लुएन्शियल ग्रुप्स ऑफ पीपल. सफिक्स अर्थ आहे गरज भागणे, टू कम्प्लीट अवर नीड्स. अँड पॅरेंथेसिस ब्रॅकेटमध्ये तुम्हाला सप्लिमेंटरी इन्फॉर्मेशन कवीनं जी दिलेली आहे, ॲड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन इन ब्रॅकेट्स. या ठिकाणी कवितेचा जो प्रकार आहे तो फ्री वर्स आहे. इन फ्री वर्स मीनिंग इज इम्पॉर्टंट. In free verse, meaning is important. Open road stands for freedom, liberty, and democracy. The poet was independent, positive, happy, and enjoying his life. This poem is life experience of the poet. Poet was self-controller of his life. His determinations were strong and he lived a stress-free life. First person narration and inspirational poem. Here is the next page, where is the figure of speech song of the open road. Figure of speech म्हणजेच अलंकार तुम्हाला माहिती आहे. फर्स्ट figure of speech is the repetition. Example, henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Explanation मध्ये repetition of the words good fortune. Repetition ही जी फिगर स्पीच आहे याच्यामध्ये शब्द जे पुन्हा पुन्हा आलेले आहेत ते पाहिले जातात आणि ते वाक्य म्हणजेच हे फिगर ऑफ स्पीच असणार आहे, रिपिटेशन. दुसरं उदाहरण आहे, आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. आय नो दे सफिश फॉर दोज हू बिलॉंग टू देम. एक्सप्लेनेशन, रिपिटेशन ऑफ द वर्ड्स आय नो. आय नो हे जे शब्द आहेत ते रिपीट झालेले आहेत. रिपिटेशनचे अजूनही एक्झाम्पल्स आहेत, ते तुम्ही शोधायचे आणि नोटबुकमध्ये सॉल्व करायचं आहे. सेकंड फिगर ऑफ स्पीच, इन्व्हर्जन. फर्स्ट एक्झाम्पल, इन्व्हर्जन, अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. एक्सप्लेनेशन, द करेक्ट प्रोज ऑर्डर, आय टेक टू द ओपन रोड अ फूट अँड लाईट हार्टेड. इन्व्हर्जन म्हणजेच त्या ठिकाणी कवितेमध्ये वाक्यरचना जी ठरलेली असते, सेंटेन्स तयार करत असताना सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट असतात, पण कवितेमध्ये कवी शब्दांची अदलाबदल करत असतो आणि ही अदलाबदल म्हणजेच इन्व्हर्जनचे एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल आहे, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. एक्सप्लेनेशन आहे, द करेक्ट प्रोज ऑर्डर, द वर्ल्ड बिफोर मी इज हेल्दी अँड फ्री.
Here is another examples of inversion. You search in poem and point out the inversion example. Third figure of speech, paradox. Example, still here I carry my old delicious burdens. Explanation, contradictory words are delicious and burden. या ठिकाणी डिलिशियस आणि बर्डन हे विरोधाभास निर्माण करणारे दोन्हीही शब्द आहेत. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, ॲलिट्रेशन. द लॉंग ब्राउन पाथ बिफोर मी लीडिंग वेअरएव्हर आय चूज. एक्सप्लेनेशन, रिपिटेशन ऑफ द साऊंड बी. ॲलिट्रेशनमध्ये अक्षराची पुनरावृत्ती जी असते ती पुनरावृत्ती हे ॲलिट्रेशनचे एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल आहे, डन विथ एंडोर कंप्लेंट्स लायब्ररीज क्वेरेलस क्रिटिसिझम. एक्सप्लेनेशन आहे, रिपिटेशन ऑफ साऊंड सी. इथं या ठिकाणी पोयम कंप्लीट झालेले फिगर ऑफ स्पीच आपण बघितलेले आहे. पोयम रीड करायचे आणि त्याचं ॲप्रिसिएशन जे आहे ते ॲप्रिसिएशन तुम्ही लिहायचं आहे. पोयम जे आहे ते फर्स्ट पर्सन नरेशन आहे. त्याचबरोबर इथं कवीची लिबर्टीज त्या कवितेमधून आपल्याला दिसते. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू क्लास.